सो हे गाईज नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बनवत आहोत मूग डाळीची भजी. ती कशी बनवायची? पहिले आपल्याला त्याला भिजवून घ्यायचं आहे मूग डाळीला. सालवाली होती ही, त्याने जास्त टेस्ट येते. साल काढून घ्यायची आणि ही मूग डाळमध्ये आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर लावून घ्यायची आहे. तर ही सर्वप्रथम धुवून घेतली आहे आपण, मिक्सरच्या भांड्यात टाकली आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 मिरच्या. ठीक आहे. हिरव्या मिरच्या आपल्याला टाकून घ्यायच्या आणि अख्खी लसूण म्हणजे त्याची साल नाही काढायची, सालीसकट टाकायची, तर सालीला खूप चव असते. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं आहे ना अद्रक टाकायचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि हे आपल्याला असं लावून घ्यायचं आहे जाडसर. जसं तुम्ही बघू शकता मी एकदम पीठ नाही केलंय, जाडसर केलंय. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, मसाला टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आणि मसाला थोडा कमी टाकायचा कारण का मिरची ऑलरेडी आपण टाकली आहे. आणि ते आपल्याला सगळं त्याच्यामध्ये एक छोटा कांदा घ्यायचा आहे आणि तो बारीक चॉप करून त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे. असं टाकल्याच्या नंतर आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने करा, चमच्याने करा. चमच्याने लवकर होत नाही, तर आपल्याला ते हातानेच बरं पडतं करायला. तर आपण हाताने करून घेऊया सगळं. आणि त्या एका साईडला आपण कढई ठेवली आहे गरम करत त्याच्यामध्ये. आणि आता बाइंडिंगसाठी आपल्याला थोडंसं बेसन टाकायचं आहे 1 चमचा. त्यामुळे ते एकदम घट्ट राहील आणि पसरणार नाही सगळीकडे. आपण चमच्याच्या साहाय्याने हळूहळू तुम्हाला तेलामध्ये सगळी भजी तळून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर तळून झाल्याच्या नंतर पहिले गॅस जरा फास्ट करायचा, नंतर स्लो करायचा. मस्त अप्रतिम भजी तयार होते. जर तुम्हाला भजी करून खायची असेल तर नक्की ट्राय करा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.